रावेर शहरामध्ये ईद-ए मिलाद सणानिमित्त जो आपला जुलूस आणि उत्सव साजरा केला होता त्या संदर्भाने त्या निमित्ताने आपण आज जी शांतता कमिटीची मीटिंग बोलवलेली आहे. आज आपली तशी शांतता कमिटीची पहिलीच बैठक आहे. सर या निमित्ताने मला 2 महिन्यामध्ये आज असा अनुभव आला की रावेरचं नाव हे विनाकारण बदनाम आहे. ॲक्च्युली खूप चांगले लोक आहेत. मला खूप चांगला अनुभव आलेला आहे सर. असं काही ऐकायला आलं नाही की कोणी खूप ताणतं आणि फार युद्धाचं वातावरण आहे आणि फार तणाव असतो असं मला कुठं आढळून आलं नाही. तसं जर आढळून आलं असतं तर आम्ही प्रशासनाचे, मी एकटा नाही, शिंदे साहेबांनी सांगितल्यावर मी एकटा नाही, नगरपालिका, तहसील आणि इतर सर्व प्रशासनाच्या आणि विशेषतः नगरपालिकेच्या सहकार्याने आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाच्या रावेरकरांच्या स्वतःच्या सक्रिय सहभागाने आपण रहदारीचा रस्ता मोकळा केला. मुख्य रस्त्यांवर जे रहदारीसाठी अडथळे निर्माण होणार होते ते आपण यशस्वीरित्या हटवले आणि माझ्या मते कोणाचाही त्याच्यात विरोध आला नाही. चांगल्या कामासाठी रावेरकर नेहमीच पुढे असतात. याबद्दल मी रावेरकरांचं एक मनापासून अभिनंदन करतो आहे आणि धन्यवादही मानतो. म्हणजे सर्व प्रशासनाला सर मदत करतात. आता बऱ्याच जणांना रावेरविषयी, इवन मलासुद्धा येण्याच्या अगोदर थोडंसं होतं की इथं असं काहीतरी तणावाचं वातावरण असतं, हिंदू मुस्लिम काहीतरी मागे इतिहासामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु इथं आल्यानंतर जाणवलं, जसं शिंदे साहेबांनी आणि बाकीच्या आपल्या हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सांगितलं की हा विषय फार छोटा असतो. असं काही वातावरण रावेरमध्ये नसतं. सर्व सण गुण्यागोविंदाने साजरे होतात. फक्त काही गोष्टीचं काही त्यावेळेस ज्या गोष्टीची पूर्तता झालेली नसते किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्यामुळे अडचण निर्माण होते. आणि आपल्याला एकट्याला आम्ही कुठलीही गोष्ट करण्यासाठी आम्ही एकटे सगळं करू शकत नाही. सर्वांच्या सहकार्यानेच करू की आपण आपलं रावेरचं नाव, आम्ही तर जे काही दिवस राहणार आहेत 2-1 वर्ष तोपर्यंत आम्ही पूर्ण सहकार्य आपल्याला राहील की आपण रावेरकराचा जो इतिहास आहे हा आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी पुढे लक्षात राहावा. प्रत्येक सण उत्सव सर्व जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदाने राहावेत आणि कायदा सुव्यवस्था आणि एक कायद्याचं चांगलं राज्य निर्माण व्हावं, जेणेकरून रावेरचा पुढील भविष्यात आम्ही जेव्हा पुढे कधी रावेरकडला येऊ तर आम्हाला एकंदरीत अतिशय विकसित रावेर दिसेल. या दृष्टीने आम्ही एक आशावादी आहोत. बाकी शांतता समितीच्या सदस्यांनी बाकी गोष्टी सांगितल्याच आहेत. पोलीस प्रशासनातर्फे सगळ्यात अगोदर आम्ही सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की जे सण उत्सव साजरे होतील ते सर्वांच्या सहभागातून आणि पूर्ण कायदे आणि नियमांचं पालन करूनच साजरे होतील. आपले रावेरकरही त्याच्यासाठी आग्रही आहेत आणि कोणाला काही अडचण आलीच कायदेशीर किंवा काही तर आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करू. त्रास देणं आमचा हेतू नाही. आपला हेतू आहे की लोकांना जास्तीत जास्त कायदेशीररित्या आणि नियमानुसार प्रत्येक गोष्ट साजरी करण्याची एक सवय लागली तर पुढे भविष्यामध्ये जे काही छोटे मोठे प्रश्न निर्माण होणार असतील किंवा झाले असतील पुढे भूतकाळामध्ये ते भविष्यात होणारच नाहीत आणि सर्व लोक शांतता मार्गाने आपलं जीवन व्यवस्थित हे करतील आणि रावेरचं एक चांगलं नाव सगळ्यांच्या मुखी राहील. अशा पद्धतीने आपण हे सण उत्सव साजरे करू. आणि कोणाला काही अडचणी असल्यास आम्ही कोणालाही कुठल्याही जाती धर्माच्या किंवा कुठल्याही लोकांना आम्ही त्यांचे धर्म, त्यांचे उत्सव, त्यांचे इतर गोष्टी करण्यापासून मी काय कोणीच रोखू शकत नाही. आपल्याला प्रत्येकाला त्याचा अधिकार दिला आहे. फक्त एवढंच आव्हान आहे की आपला उत्सव साजरा करताना इतरांना कोणाला त्रास होणार नाही.